वार्ड क्रमांक 5 मध्ये कैलास रंधिये ते धर्मराज रंधिये या रस्त्याच्या अतिक्रमणाच्या प्रश्नाबाबत गेले 9 दिवस झालं दलित बांधव आपल्या दिगंचीमध्ये धरणे आंदोलन करत होते आणि 2-3 दिवसापूर्वी मी सभापतींना विनंती केली होती की सभापती तुम्ही एकदा आंदोलनाला भेट द्या, बाकीची प्रोसिजर चालूच आहे तर तुम्ही एकदा भेट देऊन त्यांना शब्द द्या की आपण हा प्रश्न थोड्या दिवसात मार्गी लावूया म्हणून. कारण ग्रामपंचायत ही कायम सकारात्मक होते की हा रस्ता झाला पाहिजे. गेले अनेक वर्षाचा गजानन हा 40 वर्षाचा प्रश्न गजानन म्हणतोय, गेले 40 वर्षाचा प्रश्न हा तसाच प्रलंबित होता. मित्रांनो, बाकी दिगंची गावामध्ये जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी आपण 70-80-90% गटारे आणि रस्त्याची कामं प्रश्न मार्गी लावलेले आहेत अध्यक्ष आणि आमदारांच्या सहकार्याने. आणि आज हा प्रश्न माझ्या कार्यकाळातला प्रलंबित प्रश्न राहिला होता आणि आज तो अतिक्रमण मुक्त झालेला आहे. तुम्ही जे काय 2%-3% अतिक्रमण राहिले त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहा मित्रांनो. आम्ही शब्द दिला तर शब्द पाळणारी माणसं आहे. अजिबात तुम्हाला त्या बाबतीत काय सुद्धा तुम्ही शंका मनात घेऊ नका. जे 2-3% बांधकाम राहिले ते आपण आता 2-3 दिवसात त्याचा प्रश्न निकाली काढू आणि ते सुद्धा अतिक्रमण मुक्त करू. आणि मी पृथ्वीराज भाईंना विनंती करतो की येत्या काही दिवसामध्ये त्याला निधी उपलब्ध करून द्यावा आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. आणि हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा, दोन्ही बाजूनं गटार आणि मधून एक 14 फुटाचा रस्ता आणि दोन्ही बाजूनं 2-2 फुटाचे गटार, असं जवळजवळ 18 फुटाचा रस्ता आणि गटार या दलित वस्तीमध्ये होणार आहे. त्याबद्दल मी अतिशय सगळ्यांचं ऋणी आहे. आणि बघा, मला एक कळत नाही की तुम्ही उठसूट दिगंची ग्रामपंचायतला का तुम्ही हे करताय, दिगंची ग्रामपंचायत ठोकताय म्हणताय तुम्ही. 1,20,000 रुपये भरून ही मोजणी केली नसती तर हा प्रश्न निकाल लागला नसता. दिगंची ग्रामपंचायतला जर हा प्रश्न प्रलंबित ठेवायचा असता तर आम्ही मोजणीच केली नसती. बरं, मोजणी करून सुद्धा थांबलो नव्हतो. बघा, तुम्ही साक्षीदार आहे या गोष्टीचं की मी 2-3 ठिकाण 2-3 वेळा आपल्या इथं बैठका घेतलेल्या आहेत, प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यावेळी आपल्याला यश आलं नाही, पण आपल्या बायांच्या पायात लक्ष्मी आहे, त्याने आले आणि हा प्रश्न मार्गी लागला. मी जिल्हा परिषदला सगळ्यांना सांगत होतो की तुम्ही अध्यक्षाचं काम बघितलंय आणि पृथ्वीराज भाईंना बरेच लोक ओळखत नव्हते. मी सांगत होतो की हात्यारी अध्यक्षाचं पुढचं आहे. त्यांनी गेल्या 2-3 दिवसापूर्वी शब्द दिला की 2-3 दिवसात हा रस्ता मी प्रश्न मार्गी लावतो, तुम्ही निश्चिंत राहा. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे गेल्या 3 दिवसामध्ये त्यांचे मला 100 फोन आले असतील या प्रश्नाबाबत की पत्र दिलं का, हे केलं का, ते केलं का. आणि स्वतः पोलीस स्टेशन मधून ते प्रस्ताव घेऊन SP ऑफिसला स्वतः जाऊन 2-3 तास तिथे वेळ घालून आज त्यांनी परवानगी आणली होती. पण त्या परवानगीचे पोलिसांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं. आज उपलब्ध हजर राहिले, त्यांची जास्त आवश्यकता वाटली नाही. कारण समाज बांधवांनी आज ठरवलं होतं की हा प्रश्न मार्गी लावायचा. थोडेफार काही युग असते ते प्रत्येक समाजामध्ये, आमच्या समाजात, तुमच्या समाजात, सगळ्या समाजात थोडेफार युग असते ते. आज सगळ्यांनी तो युग बाजूला ठेवला, आपले काय मतभेद असतील ते बाजूला ठेवला आणि हा आज रस्ता मुक्त करायचा, अतिक्रमण मुक्त करायचा असं सगळ्यांनी ठाम ठरवल्यामुळं बरेच 40 वर्षाचा प्रश्न हा आज मार्गी लागलेला आहे. मी विशेषतः पृथ्वीराज भाईंचं या कामाबद्दल दिगंची ग्रामपंचायत, दिगंची ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि इथून पुढे तुमचं दिगंची गावावर असंच लक्ष राहावं अशी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. या कामामध्ये जे समाज बांधव गेले 9 दिवस धरणे आंदोलनात बसले होते त्यांचंही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 9 दिवस धरणे आंदोलन केलं. आमचे दिगंची ग्रामपंचायतचे उपसरपंच शेखर भाऊ यांचंही विशेष अभिनंदन करतो, आगतराव दादांचं करतो, सागर डोलेंचं करतो, प्रणव दादा इथं आज सकाळपासून हजर आहेत त्यांचं सुद्धा मी विशेष अभिनंदन करतो. आणि ज्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कामामध्ये ज्यांनी मदत केलेली आहे मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. विशेषतः समाज बांधवांचं करतो की ते गेले 9 दिवस ठाम होते की हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे होता. आणि ग्रामपंचायत सुद्धा तुमच्या बाजूने अतिशय ठाम होती की हा प्रश्न मार्गी लागला होता. तर हा प्रश्न सुटला, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.